आता एक धक्कादायक बातमी, मामाकडून 15 वर्षाच्या भाच्याची हत्या करण्यात आली आहे। सिंहगड रोडच्या नरे भागातील ही धक्कादायक घटना आहे। पोलिसांकडून निर्दयी मामाला अटक करण्यात आली आहे। मामाच्या मुलाशी वाद झाल्याने भाच्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। किरकोळ वादातून मामाने 15 वर्षीय भाच्याच्या छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नरे भागात घडली। पसार झालेल्या मामाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केलेली आहे। गजानन हा मामा मेघनाथ यांच्याकडे राहण्यासाठी आला होता। शुक्रवारी रात्री त्याचा मामाच्या मुलाशी वाद झाला। वादातून मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने बेदम मारहाण केली। त्यानंतर स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्या छातीवर वार केले। चाकूने भोसकल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। गंभीर जखमी अवस्थेतील गजाननला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झालाय। आरोपी मेघनाथला रात्री उशिरा अटक करण्यात आली। प्राथमिक चौकशीत किरकोळ वादातून आरोपीने मेघनाथने भाच्याचा भोसकून खून केल्याची माहिती मिळते। तर पुढील तपास सिंहगड पोलीस करतायत। त्यामुळे मामा भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय। मामाकडून भाच्याची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। अगदी किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आलेली आहे। तर मामाच्या मुलाशी वाद झाला आणि या वादातून मामाने आपल्या 15 वर्षाच्या भाच्याची हत्या केली। सुटी असल्या कारणाने भाचा हा मामाकडे राहण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी ही हत्या केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, धक्कादायक अशी घटना, मामाकडून आपल्याच भाच्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, काय नेमकं प्रकरण? अंकिता, अगदी किरकोळ वादातून हा सगळा प्रकार जो आहे तो घडल्याचा समोर येतोय। मामाच्या घरी हा भाचा जो आहे तो मुंबईहून राहायला आलेला होता आणि मामाच्या मुलासोबत शुक्रवारी रात्री काहीशी भांडणं या दोघांमध्ये झाली आणि या भांडणाच्या रागातून मामाने जो आहे तो भाच्याला बेदम पट्ट्याने मारहाण केली आणि त्यानंतर किचनवरती असलेला चाकूने देखील त्याच्यावरती काही वार केला। चाकू देखील त्याला भोसकला आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो रक्तस्राव झाला। अतिशय गंभीर अवस्थेमध्ये या भाच्याला जवळच्या एका रुग्णालयामध्ये घेऊन गेले, परंतु डॉक्टरांनी अतिशय रक्तस्राव झाल्यामुळे त्याला मृत घोषित केलं आणि त्यानंतर रात्री जे ते या मामाला अटक केलेली आहे। गजानन मजघोष असं या 15 वर्षाच्या भाच्याचं नाव आहे। तर मेघनाथ तपासे असा हा 41 वर्षाचा मामा आहे। मेघनाथला रात्री लगेच उशिरा पुण्यातील सिंहगड पोलिसांनी जे ती अटक केलेली आहे। प्राथमिक चौकशीतून हा सगळा किरकोळ वाद घडला आणि या किरकोळ वादातून हे सगळं घडल्याचं समोर येतंय, परंतु अतिशय धक्कादायक जी आहे ती ही सगळी घटना पाहायला मिळते। निश्चित रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।